हॅलो. आज आपण एक नवीन स्ट्रॅटर्जी बघू आणि एक इंडिकेटर बघू, सुपर ट्रेंड. आणि सुपर ट्रेंड बरोबर कोणता इंडिकेटर यूज करायचा आणि कशी स्ट्रॅटर्जी आपल्याला बनवता येते ते ट्रेडिंग व्ह्यूवरती चेक करू. 2-3 एक्झाम्पल मी तुम्हाला देईल, 2-3 स्टॉकचे. तर ते आपण पहिले बघू. पहिले मी तुम्हाला टर्मिनलवरती दाखवतो की सुपर ट्रेंड इंडिकेटर दिसतं कसं. ठीक आहे. तर मी हे ॲक्च्युली हे काढतो. मी इथं इंडिकेटरमध्ये गेल्यावर तुम्हाला तिथं टाईप करायचं आहे सुपर ट्रेंड. तर हे इंडिकेटर हे असं दिसतं बघा. त्या साईडला ज्यावेळेस इथं ग्रीन येईल, ग्रीन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस बाईंग ऑपॉर्च्युनिटी असते, तुम्ही स्टॉक घेऊ शकता. आणि ज्यावेळेस रेड येतं तर तिथं सेलिंग ऑपॉर्च्युनिटी असते. तर या पद्धतीने सुपर ट्रेंड दिसतं. आता आपण त्याच्या पाठीमागची थेअरी बघू की थेरॉटिकली काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर सुपर ट्रेंड म्हणजे नावातच आहे की ते एक ट्रेंड इंडिकेटर आहे. ट्रेंड तो दाखवतो की मार्केट अप ट्रेंडमध्ये का डाऊन ट्रेंडमध्ये. ज्यावेळेस ग्रीन येईल त्यावेळेस बाय करा आणि ज्यावेळेस सेल येईल ज्यावेळेस रेड येईल त्यावेळेस सेल करा. ठीक आहे. सुपर ट्रेंड इंडिकेटर आहे. त्याच्यामध्ये सेटिंग असते एक ATR आणि मल्टिप्लायर. ATR आपल्याला 21 पिरियडचा सेट करायचा आहे, म्हणजे 21 दिवसांचा. आणि मल्टिप्लायर 3 करायचं. ATR काय असतं? ॲव्हरेज ट्रू रेंज. ॲव्हरेज ट्रू रेंज म्हणजे मागच्या 21 दिवसामध्ये जी काही व्हॉल्टिलिटी होती त्याची एक ॲव्हरेज रेंज काढली जाते. तर आपण 21 दिवसच का केलं? कारण की आपल्याला स्विंग ट्रेडिंग करायची. स्विंग ट्रेडिंग आपण जनरली 1 ते 2 आठवड्यासाठीच करत असतो, त्याच्यापेक्षा जास्त बी नाही कमी पण नाही. त्याच्यामुळं जनरली 21 दिवस आपण रेंज पकडू शकतो, बरोबर. आणि मल्टिप्लायर धरून त्या ट्रेंड लाईनची पोझिशन ठरवतो. हे सेटिंग फक्त एवढी लक्षात ठेवा की आपल्याला 21 आणि 3 ही सेटिंग पाहिजे. जर स्विंग ट्रेडिंग तुम्हाला वीकली स्विंग ट्रेडिंग करायचं असेल तर 7 ते 15 दिवसाच्या मध्ये जर तुम्हाला एखादा स्टॉक घेऊन तो क्लोज करायचा असेल तर सेटिंग ही ठेवा 21 आणि 3. ठीक आहे. सिम्पल आहे. हिरवं लाईन ज्यावेळेस हिरवा चार्ट येईल त्यावेळेस बाय ट्रेंड आणि ज्यावेळेस लाल येईल त्यावेळेस सेल ट्रेंड. आणि मी तुम्हाला स्विंग ट्रेडिंग बद्दल सांगतो. तर आपल्याला डेली चार्ट यूज करायचा आहे त्याच्यामध्ये. जर तुम्हाला ठीक आहे स्विंग ट्रेडिंग बघितलं बरोबर. डेली चार्ट यूज करायचा आहे. आणि जनरली आवरली वगैरे किंवा त्याच्यापेक्षा कमी जे चार्ट ते यूज करू नका, कारण की त्याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी खूप दिसते. व्हॉलॅटिलिटी जास्त असेल तर सुपर ट्रेंड हे चुकीचे सिग्नल देतो. जेवढी जास्त टाइम फ्रेम असेल, म्हणजे डेली असेल, वीकली असेल, तेवढं चांगलं आहे. जर वीकली वरती तुम्ही गेले तर तुम्ही 3-4-5 महिन्यासाठी एकदा ट्रेड घेऊ शकता. जर सुपर ट्रेंडने जर बाय सिग्नल दिला वीकली कॅन्डलवरती तर तो जास्त टाइम फ्रेमसाठी घेऊ शकतो. पण आपण आज फक्त बघू की स्विंग ट्रेडिंगसाठी, जे की 1 ते 2 आठवड्यासाठी तुम्हाला ट्रेड घेऊन क्लोज करता येईल असं. पण सुपर ट्रेंड यूज करायच्या अगोदर तुम्हाला कोणत्या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत ते लक्षात घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट असतं सुपर ट्रेंडमध्ये, सगळ्यात कोणत्या पण स्ट्रॅटर्जीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पहिले स्टॉक सिलेक्शन. तुम्ही कोणता स्टॉक निवडताय तुमच्या सेटअपनुसार किंवा तुमच्या स्ट्रॅटर्जीनुसार. स्टॉक सिलेक्शन हे जनरली लार्ज कॅप टू मिड कॅप कंपनीजमध्ये करायचं, ज्याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त नसते. म्हणजे तुम्ही जर छोटे स्टॉक घेतले स्मॉल कॅप कंपन्यांचे किंवा मायक्रो लेवल जे स्टॉक असतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं एकाच दिवसात ते 8% वर किंवा 8-10% खाली, अप्पर सर्किट, लोअर सर्किट, असे स्टॉक्स अवॉइड करायचे. जे स्लो स्टेडी व्यवस्थित ग्रोथ देतात किंवा एकदम प्रॉपरली प्राइस ऍक्शननी खाली येतात, प्राइस ऍक्शननी वर जातात, असे स्टॉक सिलेक्ट करायचे. तर ते स्टॉक सिलेक्शन मी कसं करतो की तुम्हाला फक्त याच्यावर दाखवतो की हे मी investing.com वरती इथं बघा माझे पूर्ण स्टॉकची मी लिस्ट काढलेली. मी पूर्ण सगळे सेक्टर, निफ्टी 500, मिड कॅप, ऑटो, बँक, हे सगळे अनालिसिस करून मी स्विंग ट्रेडिंगसाठी एक स्टॉकची लिस्ट काढली. आणि दुसरं एक सेटअप आहे. तर ही स्टॉकची लिस्ट कशी काढायची, इथं कशी अपलोड करायची, एक्सेलमध्ये घेऊन येऊन सगळं तुम्हाला सांगतो. म्हणजे जवळपास 250 ते 300 स्टॉक मी दर आठवड्याला अनालाइज करतो, त्याच्यातून मी स्टॉक सिलेक्शन करतो. तर हे स्टॉक सिलेक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्विंग ट्रेडिंगमध्ये. त्याच्यानंतर सेक्टर कंपॅरिझन सुद्धा खूप महत्वाचं आहे. सेक्टर कंपॅरिझन जर तुम्ही कसं करू शकता, याच्यामध्ये जर investing.com वर तुम्ही गेले, तुम्हाला इथं ट्रेडिंग व्ह्यूवर ती फॅसिलिटी भेटणार नाही, तुम्हाला ते पेड व्हर्जन घ्यावं लागेल तरच भेटेल. पण इन्व्हेस्टिंग वरती तुम्हाला फ्रीमध्ये ते भेटेल सेक्टर कंपॅरिझन. आता मी तुम्हाला सेक्टर कंपॅरिझनचा फक्त एक चार्ट दाखवतो.
सेक्टर कम्पॅरिझन का गरजेचं आहे, कारण की तुम्ही जो सेक्टर निवडताय, समजा तुम्ही टाटा मोटर्स स्टॉक निवडताय, तर टाटा मोटर्स येतो ऑटोमोबाईलमध्ये. तो ऑटोमोबाईल सेक्टर निफ्टीला किती आउट परफॉर्म करतोय, तो सेक्टर बुलिश आहे का बेरिश आहे हे पहिले कळणं गरजेचं आहे. तर सेक्टर तुमचा बुलिश असेल तरच तो स्टॉक चालण्याची प्रोबॅबिलिटी वाढते. सेक्टरच जर तुमचं वीक असेल तर तिथं त्या स्टॉकमध्ये बायचा ट्रेड घेऊन उपयोग नाही. त्याच्यामुळं सेक्टरचं कन्फर्मेशन असणं लय गरजेचं आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मी एक लेआउट बनवलाय सेक्टर कम्पॅरिझन म्हणून. आता हे कम्पॅरिझन कसं करायचं मी नंतर शिकवल तुम्हाला. हा एक लेआउट आहे सेक्टर कम्पॅरिझन. त्याच्यामध्ये इथं बघा मी सगळं ऍड केलं. बँक निफ्टी, IT, मेटल, FMCG, फार्मा, रिअल इस्टेट, फिनसर्व, PSU बँक, एनर्जी, PSC सेक्टर, हे सगळे सेक्टर मी ऍड केलेत. आणि हे किती आउटफॉर्म करतात, हे सगळ्यात बुलिश कोणता सेक्टर आहे, सगळ्यात बेरिश कोणता सेक्टर आहे, याच्यावरून मला कळतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ना सगळ्यात बुलिश सेक्टर निवडायचा ना सगळ्यात बेरिश सेक्टर. जो मधोमध्ये की ज्याचे ग्रोथचे चान्सेस जास्त आहेत, जो अपसाईडला ब्रेकआउट देऊ शकतो किंवा त्याचा अपसाईड मोमेंटम आता येण्याच्या तयारीत आहे, असे स्टॉक निवडायचे. कारण की असं सेक्टर निवडायचे कारण की ते स्टॉक मध्ये जेव्हा रॅली येते तिथं आपल्याला प्रॉफिट बुक करून बाहेर पडता आलं पाहिजे, ना की जे ओव्हरबॉट आहेत. ओव्हरबॉट सेक्टर जे असतात, आता मी तुम्हाला ओव्हरबॉट सेक्टरमध्ये काय होतं, ते खाली येण्याचे जास्त चान्सेस, म्हणजे जे त्यांचा RSI हा खूप जास्त झालाय किंवा 80च्या वरती गेलाय, असे सेक्टर शक्यतो अवॉइड करायचे. जे सेक्टर 50 RSIच्या जवळपास आहेत, 50-60, त्या सेक्टर निवडणं गरजेचं आहे. तर सेक्टर कम्पॅरिझन आणि पहिले स्टॉक सिलेक्शन आणि नंतर सेक्टर कम्पॅरिझन इम्पॉर्टंट आहे. तर एखादा तुम्ही समजा स्टॉक निवडला तर त्याच्यामध्ये एंट्री कशी करायची. जेव्हा सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह होईल, ग्रीन होईल, म्हणजे इथं तुम्हाला दाखवलं पाहिजे, जर हा ग्रीन चालू करून त्यावेळेस तुम्हाला इथं एंट्री घेऊ शकता. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपलं फक्त ग्रीन झाला तर एंट्री करायची असं नाही, तर आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे. तर इथं जी कॅन्डल बनते ती कॅन्डल किती स्ट्रॉंग आहे एक तर ते चेक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढची जी कॅन्डल आहे ती त्याच्यावरती क्लोज झाली पाहिजे हे चेक करायचं. आता ही कॅन्डल त्याच्यावर क्लोज झाली नाही, पण त्याच्या पुढची कॅन्डल त्याच्यावरती क्लोज झाली, या कॅन्डलच्या वरती क्लोज दिला पाहिजे. हे कॅन्डल कन्फर्मेशन महत्वाचं आहे. त्याच्यासाठी पण एक तुम्ही कॅन्डलस्टिक वरती एक व्हिडिओ बनवलाय, तो व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला कळेल कोणती कॅन्डल स्ट्रॉंग आहे, कोणत्या कॅन्डलचा काय अर्थ होतो, कसं मिनिंग असतं, कॅन्डल बुलिश आहे बेरिश आहे कसं कळतं. ठीक आहे. आणि एखादा स्टॉक आपण जो निवडतो त्याची प्राइस ऍक्शन जी आहे ना ती प्रॉपर असली पाहिजे. एक डाउ थेरी म्हणून आहे, तुम्ही ती बघून घ्या नेटवर सर्च करून. म्हणजे प्रॉपरली समजा तो खाली येतोय तर तो लोवर लो करतो, नंतर कन्सॉलिडेट होतो, मग नंतर हायर हाय करतो, असं प्रॉपरली जातो. की असं नसलं पाहिजे खाली गेला वर गेला, खाली गेला वर गेला. तिथं म्हणजे ऑपरेटर असे स्टॉक जे असतात ना ते मोठे ऑपरेटर्स मूव्ह करतात, असे स्टॉक्स अवॉइड करायचे. स्विंग ट्रेडिंग मध्ये प्रॉपर जे प्राइस ऍक्शननी खाली येतात, प्राइस ऍक्शन कन्सॉलिडेट होतात, प्राइस ऍक्शन वर जातात, ते स्टॉक निवडायचे. आपल्याला कोणते स्टॉक निवडायचे जे कन्सॉलिडेट झाले एका रेंजमध्ये आणि ते आता ब्रेकआउट देऊ शकतात, तर ते स्टॉक आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट, ते स्टॉक आपल्याला ह्या स्ट्रॅटर्जीसाठी इम्पॉर्टंट आहे. बरोबर. इथं मी दिलं कन्सॉलिडेट ब्रेकआउट. नंतर आपलं जे स्ट्रॅटर्जी आपण यूज करणार आहे त्याच्यामध्ये डेली कॅन्डल यूज करायची आणि ती 1 ते 2 आठवड्यासाठी तो आपला ट्रेड चालेल. म्हणजे 7 ते 15 दिवसामध्ये तो ट्रेड आपला क्लोज झाला पाहिजे. बरोबर. जर आपला तो समजा क्लोज नाही झाला, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये आता तुम्ही ट्रेड घेतला, मार्केट वर चाललंय, तुमचं जे टार्गेट आहे 4 ते, इथं टार्गेट दिले बघा, टार्गेट आपलं असलं पाहिजे 4 ते 6%, आणि तुमचं रिस्क टू रिवॉर्ड रेशो म्हणजे स्टॉप लॉस असला पाहिजे 2 ते 3%, म्हणजे 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो असला पाहिजे जनरली. जर खूपच बुलिश असेल, तुम्हाला वाटत असेल की मार्केट अप ट्रेंड मध्ये, तर 1:3 रिस्क टू रिवॉर्ड ठेवा. आणि ज्यावेळेस तुमचं टार्गेट अचीव होईल 4-6% तुम्हाला दिसतंय, मग त्यावेळेस आणखीन जर वाटत असेल की आता आणखीन मार्केट वर जाईल किंवा स्टॉक वर जाईल, तर तिथं ट्रेलिंग स्टॉप लॉस लावा. ट्रेलिंग स्टॉप लॉस 1% लावा, म्हणजे तिथून 1% जरी खाली आलं तरी मी पोझिशन स्क्वेअर अप करून बाहेर निघून जाईल, जेणेकरून मार्केट खाली येऊन आणखी मला लॉस होणार नाही. तर ट्रेलिंग स्टॉप लॉस लावू शकता किंवा टार्गेट अचीव झाल्यावर ट्रेड क्लोज करू शकता, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि सुपर ट्रेड इंडिकेटर कधी सिंगल यूज करायचं नाही. सुपर ट्रेड इंडिकेटर कधी पण कोणत्या एखाद्या
दुसऱ्या इंडिकेटर सोबत कंबाईन करून यूज करा. एक MACD यूज करा, मुव्हिंग ॲव्हरेज, RSI किंवा व्हॉल्यूम इंडिकेटर असतील ते यूज करा. पण सिंगल इंडिकेटर कधीच एखाद्या स्ट्रॅटर्जीमध्ये यूज करू नका. तर आपण चार्टवरती बघू स्ट्रॅटर्जी आपल्याला कशी यूज करायची. बरोबर. आता हा निफ्टीचा चार्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं कसं लावायचं. हे 2-3 स्टॉक्स मी काढले, 2-3 स्टॉक्स आपण बघू. टाटा मोटर्स आहे आणि आता हे जो इंडिकेटर आहे तो आपण यूज करू मुव्हिंग ॲव्हरेज सोबत. तर मुव्हिंग ॲव्हरेजचा पण मी मागे व्हिडिओ टाकलाय, तो पण बघून घ्या. तो स्ट्रॅटर्जीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की रिबन कशी यूज करायची. तर याच्यामध्ये मी सेटिंगमध्ये गेलो. सेटिंग आपल्याला इथं ठेवायची 21 आणि 55. ही का ठेवायची हे पण मी मागं सांगितलं व्यवस्थित. आता ह्याचा कलर चेंज करू म्हणजे व्यवस्थित हायलाइट होईल आपल्या चार्टवरती. आणि हे 2 जे आहेत ना 100 मुव्हिंग ॲव्हरेज, हे 2 क्लोज करून टाका. ही 2 लाईन गायब होतील. बरोबर. आता ह्याच्यामध्ये कंडिशन एक आहे की ज्या वेळेस हा क्रॉस ओव्हर असतो, मुव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉस ओव्हर, हा जिथं क्रॉस ओव्हर असेल तो बुलिश साईन असतो आणि जिथं वरतून खाली येतो तर तिथं बेरिश साईन असतो. मग आपल्याला बुलिश साईडचे ट्रेड घ्यायचे. हा सेटअप मी बुलिश साईडसाठी केलाय. ज्यावेळेस ही 21 दिवसाची लाईन 55 दिवसाच्या लाईनला खालून वर क्रॉस करते, ती जेवढं खालून वरती क्रॉस करते ना तेवढा सेटअप चांगला बनतो. तेवढं लक्षात ठेवा. ही एक कंडिशन आहे. मी तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन केलं इथं की कॅन्डल कन्फर्मेशन पाहिजे, एकतर तो ग्रीन पाहिजे, दुसरी तिथं कोणती कॅन्डल बनते तो पाहिजे, आणि तिसरी बाकी प्राइस ऍक्शन तिथं काय होते, कन्सॉलिडेट होतोय का नाही ते चेक करायचं, ब्रेकआउट देतोय का ते चेक करायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत आपण जे इंडिकेटर यूज केलंय ते इंडिकेटर काय इंडिकेट करत आहे त्या गोष्टी, ह्या 4-5 गोष्टी चेक करायच्या. त्यातल्या 2-3 जरी फुलफिल झाल्या तिथं तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आता हा टाटा मोटरचं चार्ट आहे. तुम्ही डेली इंडिकेटर यूज केलंय, डेली टाइम फ्रेम यूज केला इथं. ठीक आहे. आता बघा इथं आपल्याला इथं ग्रीन मध्ये दाखवतंय म्हणजे बाय सिग्नल देतोय. पण जिथं बाय सिग्नल दिला ही कॅन्डल तर एकदम सुपर बुलिश आहे. बरोबर. मारुबुजू कॅन्डल आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं कॅन्डल कसं रेड करायचं. पण ह्या कॅन्डल नंतरची जी कॅन्डल आहे मी तुम्हाला सांगितलं याच्या वर क्लोज व्हायला पाहिजे, पण ती त्याच्या खाली क्लोज झाली, त्याच्यामुळे इथं ट्रेड नाही बनत. एक तर हे नंतर इथं क्रॉस ओव्हर पण नाहीये. हा जो मुव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉस ओव्हर दिसतोय हा पुढे आला, हा इथं नाहीये. म्हणजे इथं पण तुम्ही ट्रेड घेण्याचे चान्सेस नाहीत, कारण की इथं खाली त्याने क्लोज दिला. जर इथून ह्या लेवलच्या वरती क्लोज दिला तर तिथं तुम्ही ट्रेड तुमचं एंट्री करू शकता. त्याच्यानंतर इथं बघितलं, इथं क्रॉस ओव्हर आहे. बरोबर. इथं क्रॉस ओव्हर दिलाय, इथं वरती ट्रेड पण आपलं हे झालंय, पण त्यांनी त्याच्या वरती प्रॉपरली क्लोज नाही दिलेला. इथं बघा, इथं हे जी कॅन्डल आहे ही डोजी कॅन्डल आहे, इनडिसायसिव्ह कॅन्डल. नंतर हॅमर बनवलंय. टॉप वरती जेव्हा हॅमर बनवतो तो एकदम बेरिश सिग्नल असतो. परत इथं खाली क्लोज दिलाय. तर प्राइस ऍक्शन समजणं आणि कॅन्डल स्टिक समजणं हे पण इम्पॉर्टंट आहे तुमच्या एंट्रीसाठी. बरोबर. इथं तुम्हाला एंट्री नाही भेटू शकत. त्याच्यानंतर आता इथं बघा, इथं खालून वरती इथं क्रॉस ओव्हर दिलाय, इथं कॅन्डल पण ग्रीन आहे. तर इथं पुढची कॅन्डल खाली आहे, ठीक आहे, इथे एंट्री नाही. इथं एंट्री घेऊ शकतो आपण, कारण की इथं जे क्लोज दिलाय ह्या कॅन्डलच्या जिथं क्रॉस ओव्हर झालाय त्या कॅन्डलच्या वरती क्लोज दिला, तर इथं एंट्री तुम्ही घेऊ शकले असेल. इथून हा 1 आठवड्यामध्ये एवढा प्रॉफिट तुम्हाला भेटला. हा प्रॉफिट जर तुम्ही मेजर केला, इथं जरी तुमची एंट्री झाली असती हा प्रॉफिट जवळपास 3%. बरोबर. म्हणजे हा कमी प्रॉफिट आहे पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. दरवेळेसच तुम्हाला 5 ते 10% प्रॉफिट भेटेल असं नाही. आता बघा इथं क्रॉस ओव्हर दिलेला आहे, क्रॉस ओव्हरून पुढे आला बरंच. त्याच्यानंतर इथं ग्रीन कॅन्डल बनली, पण त्याच्यानंतर जी कॅन्डल फॉलो जी कॅन्डल आहे ती खाली क्लोज झाली. त्याच्यानंतर इथं परत ग्रीन बनली. इथं सेटअप व्यवस्थित झाला. ही कॅन्डल बनली, नंतर ही बनली, ही वरती क्लोज दिली. इथं जर एंट्री घेतली असती तर तुम्हाला भरपूर मोठा म्हणजे ट्रेंड कॅप्चर करता आला असता. म्हणजे तुमचं टार्गेट जरी अचीव्ह झालं 4, 5, 10%, त्याच्यानंतर ट्रेलिंग स्टॉप लॉस लावून तुम्ही जोपर्यंत ट्रेंड झालाय तोपर्यंत तुम्ही तो ट्रेंड पूर्ण कॅप्चर करू शकले असते. त्याच्यानंतर इथं बघा, इथं खालून वरती इथं क्रॉस ओव्हर दिलाय, ही एक कंडिशन. नंतर ग्रीन मध्ये आहे. त्याच्यानंतर इथं पण ग्रीन कॅन्डल, वरती पण ग्रीन, म्हणजे याच्या वरती क्लोज देत राहिला तर इथं कुठं एंट्री केली असती तर अपूर्ण ट्रेंड तुम्हाला कॅप्चर झाला असता ट्रेलिंग स्टॉप लॉस लावून.
इथं ऍक्च्युली क्रॉसओव्हर हे ग्रीन आहे, पण हे कॅन्डल निगेटिव्ह कॅन्डल आहे, तर इथं एंट्री बनत नव्हती. इथं बघा, इथं ग्रीन कॅन्डल आहे वरती, पण इथं क्रॉसओव्हर आहे, कॅन्डल स्ट्रॉंग आहे, इथं वरती क्लोज दिला, इथं एंट्री घेतली असती तर इथं आपल्याला थोडासा हे कॅप्चर झाला असता, पण वेळ लागला असता. बहुतेक इथं तुमचा स्टॉप लॉस हिट झाला असता या कॅन्डलमुळे. बरोबर, स्टॉप लॉस हा कधी पण ह्या कॅन्डलच्या अगोदरची कॅन्डलचा जो लो असतो तो स्टॉप लॉस घ्यायचा आपल्याला. इथं तुमचा स्टॉप लॉस हिट झाला असता. त्याच्यानंतर दुसरा स्टॉक आपण चेक करू. इथं बघा, इथं त्यांनी खालून वर क्रॉसवर दिलाय आणि इथं ग्रीन कॅन्डल आहे, ही कॅन्डल पण वरती त्याच्यावर क्लोज दिलाय. तर इथं तुम्ही जर टार्गेट एंट्री घेतली असते, इथून हा मूव कॅप्चर झाला असता. आता हा मूव बघितला तर जवळपास 11%चा मूव आहे. 11%चं बेनिफिट तुम्हाला झालं असतं. म्हणजे तुमचं रिस्क टू रिवॉर्ड, तुमचं रिस्क स्टॉप लॉस कधी पण 2% असला पाहिजे, मॅक्सिमम 2%, 2 ते 2.5%, त्याच्यापेक्षा जास्त नसला पाहिजे. आणि तुमचं रिवॉर्ड जो आहे, तुम्ही 5 ते 6% मध्ये बाहेर पडा, नाहीतर ट्रेलिंग स्टॉप लॉस लावून त्याला ट्रेल करायचा जोपर्यंत ट्रेंड वरती चाललाय. इथं बघा, इथून खालून वर क्रॉसवर दिलाय, पण इथं ही जी कॅन्डल आहे इथून खालून वर आहे, पण इथं निगेटिव्ह सुपर ट्रेंड दाखवतो. जस्ट पॉझिटिव्ह झाला तर इथं तुमची एंट्री झाली असती, इथं एंट्री झाली असती तर तुमचा भरपूर इथं बराचसा मोठा ट्रेंड तुमचा कॅप्चर झाला असता. बरोबर आहे. आणि ह्याचा स्टॉप लॉस राहिला असता या कॅन्डलचा लो, जो की त्याने ब्रेक नाही केला. त्याच्यानंतर इथं क्रॉसओव्हर नाहीये, तर इथं आपण एंट्री नाही घेणार. इथं बघा, इथं ग्रीन दाखवले, क्रॉसओव्हर नाहीये इथं. ठीक आहे, इथं क्रॉसओव्हर आहे, ग्रीन आहे, पण कॅन्डल वीक आहे, तर इथं एंट्री नाही घेऊ शकत आपण. इथं पण फॉलो थ्रू कॅन्डल वीक आहे, पहिली कॅन्डल मध्ये ग्रीन झालं, पण पुढची कॅन्डल वीक आहे. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने तुम्ही स्टॉक सिलेक्शन करू शकता. त्याच्यानंतर इथं क्रॉसओव्हर नाहीये मूव्हिंग ॲव्हरेजचा, तर इथं एंट्री नाही बसत. इथं बघितलं, इथं खालून वरती क्रॉसओव्हर दिलाय या कॅन्डलला आणि इथं वरती क्लोज दिलं, तर इथं तुमची एंट्री झाली असती, स्टॉप लॉस हा राहिला असता प्रिव्हियस कॅन्डलचा लो, दोन्ही करून तुम्हाला पूर्ण ट्रेंड कॅप्चर करता आला असता इथपर्यंत ट्रेलिंग स्टॉप लॉस लो. त्यानंतर पुढचा आणखीन एक स्टॉक बघू आपण, सिप्ला म्हणून. ठीक आहे, सिप्ला मध्ये जर बघितलं इथं तुम्ही, तर क्रॉसओव्हर इथं दिसत नाहीये. इथं क्रॉसओव्हर आहे, ग्रीन आहे, या कॅन्डलला इथं तुम्हाला कॅप्चर झाला असता, इथं एंट्री झाली असती तर छोटासा 2-3%चा मूव कॅप्चर झाला असता तुम्हाला, नाहीतर मग तुमचा स्टॉप लॉस हिट होऊन 1-2%चा स्टॉप लॉस हिट झाला असता. बरोबर, ज्यावेळेस अशा कॅन्डल बनतात स्ट्रॉंग, त्यावेळेस कॅन्डल स्टिक जर व्यवस्थितपणे समजत असेल तर तिथून विदाऊट लॉस, म्हणजे स्टॉप लॉस अचीव टार्गेट, स्टॉप लॉस येण्याच्या अगोदरच तुम्ही बाहेर पडू शकता. त्यावेळेस तुम्हाला अशा एकदम स्ट्रॉंग कॅन्डल दिसतात बेरिश साईडच्या. त्यानंतर इथं जर बघितलं तर इथं क्रॉसओव्हर आहे, इथं क्रॉसओव्हर आहे, सुपर ट्रेंड ग्रीन आहे, वरती क्लोज दिलाय, तर इथं तुमची कुठेतरी एंट्री झाली असती, स्टॉप लॉस प्रिव्हियस कॅन्डलचा जो लो आहे इथं राहिला असता आणि हा पूर्ण ट्रेंड तुमचा कॅप्चर झाला असता. त्याच्यानंतर इथं इथं पण क्रॉसओव्हर आहे, ग्रीन कॅन्डल आहे. ठीक आहे, हा ट्रेंड तुमचा कॅप्चर, इथं तुमचा स्टॉप लॉस हिट झाला असता. बरोबर, इथं तुम्हाला स्टॉप लॉस द्यावा लागला असता. त्याच्यानंतर इथं तुमचा ट्रेंड झाला असता, पण इथं क्रॉसओव्हर नव्हता. ठीक आहे, तर असे नंबर ऑफ स्टॉक्स तुम्हाला चेक करावं लागतील. एक स्टॉक नाही, तुमची पूर्ण, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 100-200 स्टॉक चेक करता त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर ट्रेंड भेटेल. आणि प्राइस ऍक्शन असणं महत्वाचं आहे, म्हणजे जो प्रॉपरली खाली आलाय आणि कॉन्सॉलिडेट झालाय एका रेंजवरती, नंतर तो ब्रेकआउट देतोय, तुम्हाला अशा स्टॉक मध्ये एंट्री करायची. बाकी असे नाही की ते साईडवेज चालले, मधीच 5% वर, मधीच 5% खाली, नाही. मेन प्राइस ऍक्शन समजणं महत्वाचं आहे. प्रॉपरली तो लोवर लो खाली येतोय, काही वेळेस कन्सोलिडेट होतोय आणि नंतर वरती जातोय. इथं बघा, इथं प्रॉपरली खाली आला, काही दिवस कन्सोलिडेट झाला, नंतर अप ट्रेंड मध्ये मूव्ह झाला, तर इथं खालून वरती एंट्री घेतल्यानंतर इथं कॅन्डलने आपल्याला कन्फर्मेशन नाही दिलं, कॅन्डलने कन्फर्मेशन आपल्याला इथं दिलं. इथं त्यांनी जेव्हा त्याचा हाय ब्रेक केला तर इथं आपण एंट्री घेऊ शकलो असतो. या कॅन्डलला, ह्या कॅन्डलला एंट्री घेतली असती तर हा पूर्ण ट्रेंड कॅप्चर झाला असता. तर असं तुम्ही मल्टिपल कॅन्डल्सवर चेक करा या गोष्टी आणि प्रॅक्टिस करा. आता आपण दर रविवारी एक सेशन घेऊ. मी दर रविवारी 5 स्टॉकचं अनालिसिस तुम्हाला, मी जे काही इंडिकेटर यूज करतो त्यावर तुम्हाला सांगत जाईल.
ठीक आहे, तर ते पण व्हिडिओ तुम्ही पहा आणि पाठीमागचे व्हिडिओ पण पहा. व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.